हे ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द डेली अनालिसिस ऑफ गोल्ड, ज्यामध्ये आपण फक्त आणि फक्त मेजर लेवल्सवरती डिस्कशन करत असतो. ज्या काल मेजर लेवल्स तुम्हाला मी दिल्या होत्या तेच झोन मार्केटने खूप छान रिस्पेक्ट केले आहे आणि त्याच लेवलला आपल्याला मुवमेंट पाहायला मिळाली आहे. तर आज कोणत्या मेजर लेवल्स आहेत याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत आणि आजच्या सर्व लेवल्स फाइंड करणार आहोत. चला आजच्या अनालिसिसला स्टार्ट करूया. हे अनालिसिस खूप इम्पॉर्टंट असतं, त्यामुळे स्टार्ट टू एंड नक्की बघा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. येस ट्रेडर्स, तर आपण स्टार्टिंग हे डेली टाईम फ्रेमवरून करत असतो. जसं तुम्ही इथे बघू शकता, डेली टाईम फ्रेममध्ये आजचा जो हाय आहे, हा जो हाय तो गोल्डने ब्रेक केलेला आहे, त्यामुळे आपल्याला मुवमेंट अपसाईड पाहायला मिळाली आहे. ओके, तर कालचा आणि परवाचा जो व्हिडिओ आहे त्याचं ॲनालिसिस परफेक्ट बघा. त्याच्यामध्ये पूर्ण ड्रॉइंग आणि स्ट्रक्चर कशा पद्धतीने ड्रॉ करायचं आहे, टेक्निकल पूर्ण पॉईंट्स दिलेले आहेत आणि तेच टेक्निकल पॉईंट्स आज आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जे प्रिव्हियस व्हिडिओ आहेत, प्रिव्हियस ॲनालिसिस आहे, हे बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. खास करून मंडेचं ॲनालिसिस बघा, त्यामध्ये पूर्ण हे स्ट्रक्चर ड्रॉ करून दिलेले आहे. ओके, तर आज गोल्डमध्ये आपल्याला खूप छान असा बाईंग साईड मोमेंटम पाहायला मिळतोय. तर आपण लोअर टाईम फ्रेमला शिफ्ट करूया. लोअर टाईम फ्रेममध्ये जे आपलं स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर इथे तुम्ही बघू शकता. ओके, हायर बाईंग झोनवरून आपल्याला छान अशी बाईंग पाहायला मिळालेली आहे. त्याच प्राईसला तुम्हाला इथे बाय पाहायला मिळालेला आहे आणि सेलिंगही आपल्याला इथे पाहायला मिळाली आहे. जी हायर सेलिंग झोन होता तिथूनही तुम्हाला जवळजवळ 200 पॉईंटनी मार्केटमध्ये मुवमेंट पाहायला मिळाले आहे. फ्रेंड्स, ज्या लेवल्स मी तुम्हाला देते त्या लेवल्सपासून तुम्हाला जवळजवळ 200, 300, 400 ते 500 पॉईंट्स टार्गेट मिळतंय. तर या लेवल्स खूप इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट आपलं जे टार्गेट आहे, जसे इथं तुम्ही बघू शकता 4 आवर चार्टमध्ये 200 EMAला जस्ट गोल्डने क्रॉस केलेला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम येण्याचे चान्सेस जास्त वाढले आहेत. पण कीप इन युअर माइंड की फ्रायडेला आपली नॉन फॉर्म पेरोलमेंटचा डाटा येणार आहे. त्यामुळे मार्केटमध्ये हा ट्रॅप पण असू शकतो. बाय साईड बायसला बसवल्यानंतर सेलिंगही होऊ शकते. तर हा ट्रॅप असू शकतो. तर पॉईंट हा नोट डाऊन करून घ्या की फ्रायडेला नॉन फॉर्म पेरोलमेंटचा डाटा येणार आहे. 4 आवरचा हा जो झोन आहे आपला, हा आपला HSZचा झोन आहे. ओके, तर इथून आपल्याला सेलिंगची पॉसिबिलिटी पाहायला मिळते. तसंच आपण जर चेक केलं तर इथे काय आहे, आपली ट्रेंड लाईन आहे. राईट, या ट्रेंड लाईनला जर गोल्डने रिस्पेक्ट केलं तर डाऊनफॉल पुन्हा एकदा पाहायला मिळू शकतो. पण इथे जर ब्रेकआउट इथे आपल्याला मिळालेला आहे, या प्राईजला ऑलमोस्ट प्राईज आहे 41.12, तर लगेचच सेलिंगची पॉसिबिलिटी पाहायला कमी मिळते. पण जो हायर सेलिंग झोन दुसरा एक आहे, त्या झोनलाही मी तुम्हाला मार्क करून देते. जर सेलिंग झाली, बाईंग झालीच तर इमिडिएट सेलला बसू नका, जेणेकरून तुमचे SL हंट होणार नाही कंटिन्यू. जे मेजर झोन्स आहेत ते 2 मेजर झोन्स मी तुम्हाला इथे ड्रॉ करून दिलेले आहे. कालही मी तुम्हाला मेन्शन केलं होतं, जर ब्रेकआउट नंतर जर बाईंग आली तर 41ची लेवल 41ची लेवल ब्रेक करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ॲज युजल तुम्हाला इथे पाहायला मिळते. राईट, तर आजच्या मेजर की लेवल्स आहेत ऑलमोस्ट गोल्डमध्ये तुम्हाला 4167 पासून सेलिंग आपल्याला पाहायला मिळू शकते, किंवा जर ब्रेकआउट हा हाय बाईंग पॉसिबिलिटी जर जास्तच राहिली तर आपलं नेक्स्ट टार्गेट आहे 4200चं. 4200च्या टार्गेटला गोल्डमध्ये पुन्हा एकदा सेलिंग आपल्याला पाहायला मिळू शकते. जर राईट नाव आपली कॅन्डल जी आहे चेंज झालेली आहे 4 आवरची आणि सिमिलरली 1 आवर चार्टमध्येही आपल्याला कॅन्डल चेंज होताना पाहायला मिळते. जो स्ट्रक्चर आहे आपला, इथे आपण जर फिब रिट्रेसमेंट जर ड्रॉ केला तर आपल्याला पुलबॅक जो आहे तो कुठे पाहायला मिळतो आणि बाईंगसाठी पुन्हा एकदा आपण प्लॅन कुठे करणार आहे याबद्दल आपण बघूया. तर इथे बाईंगसाठी जी लेवल आहे, ऑलमोस्ट तुम्हाला जर हाई बाईंग बायस जास्त असं मार्केटमध्ये ॲक्टिव्ह 4112 या लेवलपासून तुम्हाला बाईंग पाहायला मिळू शकते, किंवा 4094 या लेवल आपल्याला बाईंग एकदा पुन्हा पाहायला मिळू शकतं. तर अशा पद्धतीने तुम्ही बाईंगचे प्लॅन करू शकता जर गोल्डमध्ये एक पुलबॅक आपल्याला पाहायला मिळाला तर. मेजर पुलबॅक जर झालाच तर आपल्याला 1412 पासूनच बाईंगची मुवमेंट कॅप्चर करायला मिळणार आहे. आणि जर गोल्डमध्ये सेलिंग पाहायला मिळाली तर पुन्हा एकदा आपल्याला बाय साईड प्लॅन आपण या झोनमधून करणार आहोत. झोन तुम्हाला ड्रॉ करून देते. ओके, ठीक आहे. येस, ही आपली राईट पोझिशन असणार आहे बाईंगसाठी. 4069 या लेवलला तुम्ही पुन्हा एकदा बाय साईड मुवमेंट नक्कीच कॅप्चर करू शकता. तर अशा पद्धतीने आजचा आपला टार्गेट राहणार आहे. हे सर्व ॲनालिसिस तुम्ही तुमच्या सेटअपमध्येही ड्रॉ करून घ्या. हायर टाईम फ्रेमचं ॲनालिसिस आहे
आणि ॲनालिसिस हे हायर टाईम फ्रेममध्ये करत जा, एंट्री लोअर टाईम फ्रेममध्ये करत जा. जर जमत नसेल तर मला नक्कीच DM मध्ये कळवा, मी तुमच्यासाठी ती स्ट्रॅटेजीही नक्कीच घेऊन येईन, तो व्हिडिओही तुमच्यासाठी घेऊन येईन. आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका फ्रेंड्स.